प्रशांत कोरटकरने जुना फोटो व्हायरल करून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला। मात्र कोरटकर विदर्भातच असल्याची माहिती आहे। कोल्हापूर पोलीस कोरटकरच्या मागावर आहेत। कोरटकर गृह खात्याच्या मदतीशिवाय पळून जाऊ शकत नाही असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय। भाजपच्या राजवटीत काहीही होऊ शकतं। कोरटकर भाजपच्या एखाद्या ऑफिसमध्ये सापडेल असं संजय राऊत म्हणाले। नागपुरात दंगल घडवणारे सरकारचेच लोक होते। दंगली भडकवणारे लोक कॅबिनेटमध्ये बसलेले आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला। आमच्या सरकारच्या काळात कधी दंगली झाल्या नाहीत असं राऊत म्हणाले। नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे। नागपूर हिंसाचाराचा कट रचल्याप्रकरणी एमडीपीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियरला पोलिसांनी अटक केली आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खाननं जामिनासाठी अर्ज केला। अर्जावर सोमवारी सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। मी निर्दोष असून मला या प्रकरणात राजकीय दबावामुळे फसवण्यात आलंय असा दावा त्यानं अर्जात केलाय। हिंसाचाराच्या घटनेनंतर आज 6व्या दिवशीही नागपुरातील शहरात 9 पोलीस स्टेशन अंतर्गत कर्फ्यू कायम आहे। संचारबंदीमुळे या परिसरातील नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात येत आहेत। नागपुरातील हिंसाचाराच्या घटनेनंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात येणार आहेत। फडणवीसांनी नागपूरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याचं समजतं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा झाली। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दोन्ही नेते एकत्र आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महान नेतृत्व आहेत, मात्र फडणवीसांचं सरकार मनोरुग्ण सरकार आहे। संपूर्ण सरकारवर उपचार करण्याची गरज आहे अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली। जळगावातील मानराज पार्क मैदानावर ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। ओबीसी नेते छगन भुजबळ मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। महायुतीचं सरकार स्थापन होणार हे निश्चित झाल्यावर वेळ न दवडता अजितदादांनी देवेंद्र फडणवीस यांना सर्वप्रथम मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा घोषित केला। असं असलं तरी अजित पवार यांच्या मनातले लाडके मुख्यमंत्री मात्र विलासराव देशमुखच होते असं त्यांनी सांगितलं। नवनियुक्त आमदार संजय खोडकेंचं अमरावतीत जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी विदर्भात अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस वाढवणार असा विश्वास संजय खोडके यांनी व्यक्त केला। वाशिम जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून स्थिर असलेले तुरीचे दर आता वाढू लागलेत। जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीला प्रति क्विंटल 7,600 रुपयांचा दर मिळाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। शेतात मोटर पंप असूनही नियमित वीज पुरवठा होत नसल्याने रब्बी हंगामातील धान पीक करपल्याची परिस्थिती गोंदियाच्या मोहगाव तिल्ली इथं निर्माण झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील नागरिकांना घरपट्टी वाढीचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे। नागरिक, व्यापारी आणि उद्योजकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे। घरपट्टीला स्थगिती नको तर कायमची रद्द करावी या मागणीकरता दलित महासंघाच्या वतीनं पालिकेवर गाढव मोर्चा काढण्यात आला। तमाशा अश्लील नाही, त्यामुळे तमाशाची बदनामी करणं थांबवा अशी मागणी रघुवीर खेडकर यांनी केली आहे। तर तमाशा कलावंतांचा सरकारला विसर पडलाय। कलावंतांनी जर तोंड उघडलं तर तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही। त्यामुळे सरकारनं शुद्धीवर यावं असा इशारा त्यांनी दिलाय। सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामांना माहिती तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे। मालमत्ता नोंदी, मनुष्यबळ व्यवस्थापन या कामांना तंत्रज्ञानाची जोड दिल्यानं विभागीय आयुक्तांनी सीईओच्या कामाचं कौतुक केलं। सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्द इथल्या वारणा नदी काठावरील शेतामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांना मगरीची तब्बल 32 अंडी आढळून आली। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलंय। नंदुरबार जिल्ह्यातील ग्रंथोत्सव 2025ला आज ग्रंथ दिंडीनं सुरुवात झाली। यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी ग्रंथ दिंडीतील ग्रंथ, साहित्य तसंच मान्यवरांचं औक्षण केलं।
त्यानंतर दिंडीला हिरवा झेंडा दाखवत सुरुवात करण्यात आली. तू माझ्याशी का बोलत नाहीस या कारणावरून तिघांनी एका तृतीयपंथीयावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तृतीयपंथी गंभीर जखमी झालाय. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अहिल्यानगरमध्ये महावितरणसह जलसंपदा विभागानं महापालिकेकडे वसुलीकरता तगादा लावला. नोटीस देऊनही वीज बिल भरलं नाही तर कुठलीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा जलसंपदा विभागानं महानगरपालिकेला दिला आहे. अहिल्यानगरमध्ये तापमानात वाढ होत असल्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आलाय. पुढील काही दिवसांमध्ये तापमान 39 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये तापमानाचा पारा 38 अंशांवर जाऊन पोहोचलाय. उन्हाचा चटका जास्त असल्यानं नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. कोकणातील समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रत्नागिरीतील हर्णे बंदरातील मासेमारीला ब्रेक लागलाय. हर्णे बंदरातील हजारो बोटी उभ्या असल्यानं मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. पुण्याच्या खाराडी चंदननगर परिसरात पत्नीसोबतच्या भांडणातून वडिलांनी 3 वर्षाच्या पोटच्या मुलाला संपवलं. हत्येनंतर वडिलांनी मुलगा हरवल्याचा बनाव केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. लोणावळा, चाकण तसंच मोर्शीच्या बाजारात कांद्याला अल्पभाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागतोय. सध्या कांद्याच्या भावात 10 ते 15 रुपये किलोपर्यंत घट झाल्यानं कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. अकोल्यातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील नोकर भरती संदर्भात चौकशी समिती गठीत करण्यात आली. नोकर भरतीला स्थगिती द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीकडून करण्यात आली आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशातलं पहिलं विद्यापीठ ठरलंय. शैक्षणिक वर्ष 2025-26च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्रवेशासाठी अंतिम मुदत 30 एप्रिलपर्यंत आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशातलं पहिलं विद्यापीठ ठरलंय. शैक्षणिक वर्ष 2025-26च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्रवेशासाठी अंतिम मुदत 30 एप्रिलपर्यंत आहे. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाकरता 3 महत्त्वाचे अधिकारी नेमण्यात येणार आहेत. अधिकारी नेमण्याकरता पुणे जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारला अहवाल पाठवण्यात आलाय. पुण्यात HSRP नंबर प्लेट बसवण्यात पुणेकरांचा अल्प प्रतिसाद पाहायला मिळतोय. फक्त पुण्यामध्ये 45,000 वाहनांना HSRP बसवण्यात आली आहे. तर पुण्यात एकूण 25 लाख जुनी वाहनं आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील पवना धरणामध्ये पाण्याची पातळी खालावतीये. पाणीसाठा 50% खाली आल्यानं चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे शहरात आता पाणी बचत आवश्यक असल्याचं दिसतंय. धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून विरोधक आणि समर्थकांमध्ये शीतयुद्ध सुरू असतानाच दुसरीकडे धारावीसह लगतच्या परिसरात क्षयरोगाचा विळख्यात घट होताना दिसते. क्षयरोगाच्या दृष्टीने 4 धोकादायक वॉर्ड्स महापालिकेनं यापूर्वीच निश्चित केले होते. धारावी पुनर्विकास प्रकल्पातील 1 इंचही जागा अदानी समूहाला देण्यात आलेली नाही आणि दिली जाणार नाही अशी माहिती कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेमध्ये दिली. गोरेगाव इथल्या पत्राचाळ प्रकल्पातील 672 नव्या घरांची लॉटरी 23 मार्चला काढण्याचा घाट म्हाडानं घातलाय. दुसरीकडे मात्र जोपर्यंत या प्रकल्पाला पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र मिळत नाही तोवर घरांची लॉटरी काढू नये या मागणीवर गोरेगाव सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्था ठाम आहे. हवाई प्रवाशांची संख्या फेब्रुवारीत वार्षिक आधारे 11.04% वाढून 1.40 कोटी इतकी झाली आहे. नागरी विमान महासंचालनालयाच्या मासिक वाहतूक आकडेवारीनुसार फेब्रुवारीमध्ये 2024 मध्ये प्रवाशांची संख्या 1.26 कोटी इतकी होती. देशाचा परकीय चलनसाठा 14 मार्चला संपलेल्या आठवड्यात $30.5 कोटी वाढून $654.271 अब्ज इतका झालाय.
त्याच्या आधीच्या आठवड्यात देशाचा परकीय साठा 15.267 अब्ज डॉलरनं वाढून 653.966 अब्ज डॉलर झाला होता. 2024-25 मध्ये भारताचं कोळसा उत्पादन वाढून 1 अब्ज टनांवर पोहोचलंय. हा कोळसा उत्पादनाचा उच्चांक ठरलाय. 5वी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतासाठी कोळसा हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. उन्हाळ्यात गटारं आणि नाल्यातील प्रवाह थांबलेला असतो. डास प्रामुख्याने वाहत्या पाण्यात अंडी घालत नाहीत, साचलेल्या पाण्यात ते अंडी घालतात. त्यामुळे नागरिकांना उन्हाळ्यात डासांचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो. रेडी मिक्स कॉन्क्रीट प्रकल्प ते प्रत्यक्ष कार्यस्थळादरम्यान वाहतूक करणाऱ्या वाहनातील कॉन्क्रीटचं मिश्रण स्लम टेस्ट दरम्यान रीडिंगच्या अपेक्षेपेक्षा जास्त आढळलं. त्यामुळे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी ते मिश्रण नाकारत कॉन्क्रीट मिक्सर वाहन माघारी पाठवलं. या प्रकरणी कंत्राटदार आणि गुणवत्ता नियंत्रण संस्थेकडून खुलासा मागवून सक्त कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. मुंबई विद्यापीठानं सेंटर फॉर एक्सलन्स इन रोबोटिक्स अँड AI ची स्थापना करण्याचा निर्णय घेतलाय. रोबोटिक्स प्रणालीसह प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा समावेश असलेला एमटेक इन रोबोटिक्स हा पदव्युत्तर अभ्यासक्रम याच वर्षापासून सुरू केला आहे. गेल्या 2 वर्षांपासून रखडलेला पुणे-नाशिक ग्रीन कॉरिडॉर प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे. या मार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारनं प्रसिद्ध केली आहे. 1545 हेक्टर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. पुणे पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पांना गती देण्याच्या अनुषंगानं कार्यवाही सुरू केली आहे. प्रकल्पातील खराडी ते खडकवासला या मेट्रो मार्गावरील स्थानकांसाठी रचनाकार सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या 98 मराठी शाळांमध्ये मराठी भाषा आणि साहित्य विषयक विविध उपक्रम राबवण्यासह काही शाळा दत्तक घेण्याची तयारी सरहद या संस्थेनं दर्शवली आहे. या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांना प्रस्ताव सादर केला. पनवेल महानगरपालिकेने यंदाच्या सरत्या आर्थिक वर्षात 500 कोटी रुपये मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीचं उद्दिष्ट ठेवलंय. लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकवणाऱ्या 200 करदात्यांच्या नावाची यादी विविध वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध करण्यात आली आहे. मीरा रोड भाईंदर इथल्या मेट्रो कारशेडच्या पहिल्या टप्प्यातील 1406 बाधित झाडांच्या बदल्यात 8292 झाडं लावण्याकरता महापालिकेकडे 20,77,00,000 वृक्षनिधी आधी जमा करावा असं पत्र मीरा भाईंदर महापालिकेनं MMRDAला दिलं आहे. मिळकत कर वसुलीकरता नेमलेल्या पथकातील 23 कर्मचाऱ्यांनी दिलेल्या उद्दिष्टांपैकी केवळ 19% उद्दिष्ट पूर्ण केलंय. त्यामुळे त्या सगळ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज BP यांनी दिली आहे. वाहतूक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी चालकासोबत सातत्यानं संवाद ठेवावा, त्याच्या समस्या आणि अडचणी समजून घ्यायला हव्यात अशा सूचना हिंजवडीतील घातपातानंतर पोलिसांनी वाहतूक कंपन्यांना दिल्या आहेत. वसई नालासोपारा इथल्या 41 अनधिकृत इमारतींवर कारवाई केल्यानंतर बेघर झालेल्या कुटुंबियांच्या पुनर्वसनाकरता धोरण तयार केलं जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. पुढील 1 महिन्यात या संदर्भात बैठक लावली जाईल असंही ते म्हणाले.